जसा सूर्याचा उदय झाला की रात्र नाहीशी होती आणि प्रकाश पडतो. प्रकाश कधी पडतो? रात्र नाहीशी होती आणि प्रकाश पडतो. तद्वत ज्ञानोबारांची अशी शक्ती आहे. खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती. रती या शब्दाचा अर्थ प्रेम. रती हा शब्द वापरलाय. रती या शब्दाचा अर्थ प्रेम आहे. त्यांचा खळपणा जावा आणि ज्ञानेश्वरी निर्माण व्हावं ही शक्ती ज्ञानोबाची. शक्ती ज्ञानोबाची. सात दिवसामध्ये मोठ्या उत्साहामध्ये पारायण झाले आणि त्याची सांगता आज आहे. आता सेवके करावे सांगितले काम ते होतो पण काम नाही. बाबा छगन बाबा यांनी आणि आपले विष्णू महाराज, दत्ता महाराज सर्वांच्याच आग्रह असतो. मी उभा राहिलेलो बरं काय. जसं बोलता येईल तसं बोलू. सेवके करावे सांगितले काम तेथे होतो पण कामा नाही. माझ्याकडे शेवाल्य सेवे करता घेतलेला अभंग जगत वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. काल्या प्रकरणातला आहे. विठाल मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वान्यर्योथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे महायोगपीते तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातो मनन्द्रे समागत्य तेष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे. विवेकाने जाने समाजा सुघटी तटी कविले महासिद्धांताचे रसिकत्व कलेले लसे तरतविला श्री भागवत कल्पतरो तया ज्ञानेशाते मतीने वंदन करू. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. स्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. वा पावन झालो चराचरी पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते कर्पूर गौरम करुणावतारं संसार सारं भुजगंधरं सदा वसंतं हृदयारविंदो भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरु. माझी वाणी तुझे वर्णेन गुणनाम ऐसे दे काही प्रेम कळा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुझी ये संगती झाली आमोचे
निश्चंते. जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाळांची भूमिका आपल्या अंगावर धारण करून भगवान परमात्म्या संग बोलतात. संत हे देवासंग बोलत असतात, माणसं माणसासंग बोलत असतात. माणसानं माणसासंग बोलाव का देवासंग बोलाव? देवासंग बोलत जाव. माणसाने संतासंग बोलत जाव असा अर्थ आहे. भगवंताशी बोलतात थोडक्यात. म्हणल्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हणतात, तुकोबराया काय म्हणणं आहे तुमचं? तुकाराम महाराज म्हणतात, देवा त्या गोपाळांचा असा अनुभव आहे की ते म्हणतं, देवा तुझी संगती झाली आमोची निश्चंती. बर 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 निश्चंती झाली म्हणले, हो हो. उजूक काय झालं ऐका अभंगाचा. महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, नाही काय नाही देखिले ते मिळे. देवा तुमच्या संगतीमध्ये जे आम्ही कधी पाहिलं नाही, कधी आम्हाला मिळालं नाही, असं जे सुख आहे, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. बर 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 भगवान परमात्मा म्हणले, बर तुम्हाला असे सुख सोहळे मिळाले, बर उजूक काही? हा उजूक आहे म्हणले. अहो तुमच्या घराला जा ना मग. आता झालं ना, आता पारायण म्हणले, जा ना घराकर. म्हणले, देवा नाही घराकर नाही. काय झालं घरी? अहो घरी ताकाचे सरोवर. घराकर देवा आता तुमच्या संगती सोडून आम्ही जाणार नाही. तिथं ताक आहे, बरोबर आहे, तिथं ताकाचं सरोवर भरेल आहे. आता सरोवर या शब्दाचा अर्थ अपूर्ण आहे बरं काय. हा सागर जर म्हणलं तर अथांग आहे, पण सरोवर म्हणलं की अपुरे. पुन्हा ताकच आहे का नाही? आता ताक कसं आहे तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे का? चला घरी ताकाचे सरोवर. आणि बरं मग मग काय करता? पण महाराज म्हणले, येथे येथे म्हणजे संतांच्या संगतीत, येथे म्हणजे ज्ञानेश्वरीच्या संगतीत, येथे नवनीताचे पूर. इथं नवनीत आहे, घरी ताकाचं सरोवर आहे. पण म्हणजे मग देवा आता तुम्ही आम्हाला जरी ढकलून दिलं, हाकलून दिलं, तरी आम्ही जाणार. तुका म्हणे आता आणि आम्ही नवजो दवडीता. देवा तुम्ही आम्हाला जर हाकलून दिलं, दौडून दिलं, जा म्हणले तरी आम्ही जाणार नाहीत. का? इथं काय आहे? इथं सुख आहे, इथं नवनीत आहे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडीता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. विठ्ठल 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 विठ्ठल. हा अभंगाचा सरळ भावार्थ झाला, म्हणजे कीर्तन झाला असं समजून चला. पूर्ण भावार्थ झाला आहे का नाही? चालता बोलता समजा भावार्थ झाला. आता फक्त आपल्याला शब्दरसामध्ये ते थोडं काही बोलता येईल. 1 तासाची आपल्याला वेळ दिलेले, 1 तास उरला. 1 तास आणि पुढे नाही नाही पुढे बहुत करणे आहे. पाण्या पावसाचं आहे, कारण त्याच्या सत्तेमध्ये आपल्याला राबणं लागलं. कोणाच्या? त्याच्या ईश्वर सत्तेमध्ये जीव वावरत असतो. जीवाला वाटतंय माझ्या मनासारखं व्हावं, हे का नाही? नाही का? कोणाचं जर पेरण चाललं असलं ना, ते म्हणतो आपल्या रानात पाणी पडू नये, दुसऱ्याच्या पर. जीवाला वाटते आपल्यासारखं हो. एखादे पान काही माणसं सोयाबीन काढली का, सोयाबीन कामध्ये काढून जर सुडी लावली, मेन कापड झाकलं, मग आता येऊ द्या म्हणजे याचं जमलं. जीवाचा स्वभाव आहे, असा जीवाचा स्वभाव आहे. पण तसं नाही, त्या ईश्वराच्या सत्तेमध्ये जीवाला चालणं लागतं. कारण चाले हे शरीर त्याच्या सत्तेने चालतो. हे उगाच म्हणतोय माझ्या जमत आहे, पण आपल्याच्या काही जमत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका आता या ठिकाणी गोपाल भगवान परमात्म्याच्या समोर उभे राहतात आणि बोलतात, देवा तुझी संगती झाली आमोची निश्चंती. आता देवाच्या संगतीत निश्चंती झाली म्हणल्या.
आता संगती शब्द वापरलेला आहे, संगती. मग संगती दोन प्रकारची आहे. संगती किती प्रकारची आहे? एक सत्संगती आणि दुसरी कुसंगती आहे. बरोबर आहे? एक सुख आहे तर एक दुःख आहे, अशा संगतीचा प्रकार आला. पण महाराज म्हणतात देवा तुझ्या संगतीत आमची काय झाली? निश्चिंती झाली. आणि दुसऱ्याच्या संगतीत निश्चिती. एकीकडे निश्चिंती आहे आणि एकीकडे निश्चिती. निश्चिती तुम्हाला कळते का? सर्पाला मारलं का आडमुडा झालं की त्याची काय होती? निश्चिती. निश्चिती झाली. हो लय झालं. काय म्हणले त्या चिबडात आवतो हाणू हाणू निश्चिती झाली म्हणजे बेजार झाला. आता तसा योग राहिला नाही. आता 2 दिवसात समजा पेरण्या नाही का? चला पेरण्या करून तुमच्या अंतःकरण डोचोळू आहे का नाही? चला एकीकडं निश्चिंती आहे आणि एकीकडं निश्चिती आहे. परमार्थामध्ये निश्चिंती आहे आणि संसारामध्ये निश्चिती आहे. एकीकडं अपूर्णता आहे आणि एकीकडं पूर्णता आहे. विठाला विठाला विठाला. दोन भूमिका आल्या परमार्थामध्ये. 2 भूमिका असतात आहेतच. कारण 2च गोष्टी माणूस चालवत असतो. मोटरसायकल किती चाकण पळती? 2. मागचं ना पुढचं. बरोबर आहे? 2 आहे. तसंच व्यवहारामध्ये 2 गोष्टी, विज्ञान आणि ज्ञान. ह्या 2 गोष्टी आहेत. विज्ञान आणि ज्ञान. नुसतं ज्ञानही अपूर्ण आहे. अरे का? अपूर्ण आहे म्हणजे पांगळ आहे. आणि विज्ञान आंधळ आहे. विज्ञान कसं आहे? आंधळ आहे. विज्ञान जिथं थांबत तिथं अध्यात्म सुरू होत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपलं काही जास्त विषय नाही. आता समजा मोटरसायकल चेतन आहे का जड आहे? जड आहे. तिला पळवलं तर ती पळती. बरोबर आहे? हा. मोटरसायकल विज्ञान आहे आणि त्याच्यावर जो ड्रायव्हर बसतो हा चेतन आहे म्हणजे अध्यात्म आहे. म्हणजे त्यानं चालवली तर ती पळती. ती जड आहे. विज्ञानिक आहे ते. चला शरीर आहे. शरीर सुद्धा जड आहे. विज्ञानिक आहे. पंचमहाभूतापासून शरीर निर्माण झाल्यामुळं हे विज्ञानिक आहे. आणि पण याच्यात आत्मरूपी अध्यात्म असल्याशिवाय हे चालत नाही. याला अध्यात्म आणि विज्ञानाची जोड बनलेली आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण जर असे गेलो ढाळायला लागलो बरेच लांब जाऊ. पण आपल्याला अपूर्णता चालायचं. एक गोष्ट पूर्णत्व आहे आणि एक अपूर्णता आहे. एकामध्ये निश्चिंती आहे आणि एकात निश्चिती आहे. एक अपूर्ण आहे. तसा प्रपंच आणि परमार्थ. प्रपंच हा सहज होत असतो. सहज होत असतो. त्याला सायास करायचं काम नाही. पण परमार्थ मात्र अट्टहासानं करावा लागतो. परमार्थ अट्टहासानं करावा लागतो. अट्टहासानं. बरं सांगा माणसं प्रपंचामध्ये सायास जास्त करतात का परमार्थामध्ये? प्रपंच ज्ञानोबा म्हणतात सायास करसे. पण ऐका आपल्या या ज्ञानेश्वरीच्या या फिरत्या सोहळ्यामध्ये सायास माणसं परमार्थाचा जास्त करतात. किती सायास? आता आम्ही मागवा पाहिलं मी त्या दिला समजा कडकडच वाजले त्या शिदुऱ्या. अरे म्हणले त्या शिदुऱ्या आहेत. अलग लक्षात. किती सायास आहे? किती सायास आहे? काय आनंद आहे. आपा हा तुमचा आनंद कधीच कमी होणारा नाही. प्रपंचातलं किती ऐश्वर्य असलं तर ते कमी होत असतं. आभ्राची सावली जाईल या विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभ्राची सावली. पण परमार्थात ते केलेलं आहे. परमार्थामध्ये जो वेळ दिला हा तुमचा बचत खातं म्हणतात ना. म्हणजे कायमस्वरूपी बँकेचं आपल्याला काही कळत नाही. पण कायमस्वरूपी ते असतं. कायम ते कमी पडत नाही. विठाला विठाला विठाला. ऐका प्रपंच हा अपूर्णत्व आहे. पूर्णत्व नाही. ज्ञानोबराची कोई आहे. विषय सेविता कोण तृप्त झाला. बरोबर आहे का? इंधने निमाला अग्नी कोटे. याच्यात अपूर्णता आहे. त्याच्यात पूर्णता नाही. कधी पूर्ण होतं का? समाधान होतं का? समाधान त्याच्यात होत नाही. जर कमी रमी झालं असलं तर लावून घ्या. बरोबर मला नाही कळत बरं काय. मी माया ताला चालतोय स्वरात. ते स्वराचं काय ज्ञान नाही आपल्याला. म्हणून जिथं तज्ञ माणसं असतात तिथे मी जोरच काढीत नाही. हा ज्यांना स्वर कळत नाही बैरेतीत आपला जोर चालतोय. आज आहे.
अरे विठ्ठल दोन बाजू सांगलो आपण, एक परमार्थिक बाजू आहे आणि एक प्रपंचिक बाजू आहे. प्रपंचातल्या बाजूमध्ये निश्चित हे अपूर्णता आहे, त्याच्यात कधी पूर्णता होत नाही. विशेष सेविता कोण तृप्त झाला म्हणजे अपूर्णता आहे. विंधने नेमाला आग्ने कोठे किंवा महाराज म्हणतात फलकट तो संसार, फलकट तो संसार, येथे सार भगवंत येथे सार भगवंत फलकट तो संसार, फलकट तो संसार. संसार. दोन गोष्टी सांगायच्या, कारण दोन गोष्टी एकात फळ नाही आणि एकात फळ आहे. कारण दोन गोष्टीचं याच्यातून बोललो म्हणजे कळतं. एकच सांगित गेले आणि एक डावा रस्ता कळावा, उजवा बी रस्ता माणसाला कळावा. आणि दोन्ही गोष्टीमध्ये आपण मध्यस्थ आहेत. दोन गोष्टीच्या प्रपंच आणि परमार्थ याच्या आपण कुठे आहेत? मध्ये. मध्ये जर काय असं आहे मध्ये. महाराज म्हणतात प्रपंच आणि परमार्थ याच्या आपण कुठे आहेत? मध्यंतरी आहेत. आणि दोहीला आपल्याला हाताला धरायचे. दोहीला बी एकाला धरून जमणार नाही, दोही धरावं लागेल. पण कोणत्या हाताने कोणता धरायचं हे मात्र विशेष आहे. प्रपंच जर धरायचा असेल तर कोणत्या हाताने धरावं बरं? हा शाबास, ज्ञानेश्वरी पारायण करायचं असं म्हणजे सावंगीचे आहेत ना, म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण करायचं. प्रपंच जर हातात धरायचं तर कोणत्या हाताने धरा? डाव्या धरा. आणि परमार्थ धरायचा झाला तर उजव्या हाताने धरा. उजव्या हाताशी जवळ असावा. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून दोन्ही गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला लक्षात पाहिजे. महाराज या फलना चोंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडूस होता रुखच्या साबरी वाढलेल्या सरळा, वर फळना आत पोकळा, कास्तन झाले गळा शेळीच्या. ज्ञानोबरायचे ओवे आहेत बरं काय. ज्ञानोबराया हा 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 हा, काय ज्ञानोबरायांच्या ओव्या आहेत, काय ओव्या आहेत. बरोबर का? सूर्य आहे का? सूर्याचा उदय होतो, रात्र जाती आणि प्रकाश होतो. बरोबर काय? उजेड होतो पण कोण्या रस्त्याने जावं सांगतो का तो? सूर्य सांगतो का? ह्यो बेलखेड्यावर रस्ता जातो, सूर्याने सांगितलं का? नाही सांगित. त्याच्यामुळं या सूर्या प्रता, दिव्या परता, रवी परता आमचे संत श्रेष्ठ लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल अदृश्य दृश्य संतांची या अदृश्य दृश्यने, अदृश्य दृश्य बा इरा सावित्री त्यांचा महिमा वर्णो काय
अदृश्य दृश्येने संतांच्या सूर्याचा उदय होतो रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दृश्यने संतांच्या सूर्याचा उदय होतो मार्ग दर्शवतो पण ह्यो मार्ग बेलखेड्याला जातो ह्यो सांगेत नाही हा मार्ग बेलखेड्यालाच जातो आज काला आहे हे त्याच गावाला जातो हे सांगणारे कोण आहेत मार्ग दाळून गेले आले ऐका मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी मग संतांच्या मार्गाने चला का मनमान्य चला जा असे काही गोष्टी आहेत बरं का मनमान्य मनमान्य लोकमान्य वेदमान्य संतमान्य आणि देवमान्य गोष्टी किती झाल्या 4 मग माणसानं मनमान्य चालाव का लोकमान्य चालाव बोला महाराज बोला कोणतंच नाही आता हे ज्ञानेश्वरी कीर्तनकार आहे ते बरोबर आहे असे मनमान्य महाराज ज्ञानोबा म्हणले मनोमार्गे गेला आपल्या मनाला वाटल तसं माणसानं चालावं का नाही तसं चालू नाही मनमान्य चालू नाही बरं लोकमान्य चालावं का हा लोक मानित हा का नाही 4-5 आंधळे माणसं जमले ना हा माणसाचं वर्णन काय तुमचं स्वरूप आहे म्हणले लोक जमल का ते लोक म्हणजे अरे त्याला कळत आहे का हे महत्वाचं आहे की नाही मग लोकमान्य सुद्धा माणसानं चालवतो नाही मन मान्य चालवतो नाही मग आता कोणत्या मान्य चालाव वेद मान्य बोला वेद मान्य चालावा हा वेदान सांगितलेलं आहे पण ते अपूर्ण आहे जैमिनी शास्त्रांसमोर तुम्हाला आम्हाला हा वेद विहित सांगितलेला आहे लग्न करणं गसरा आश्रम शिवरणं आई बापाची सेवा न करणं नाही वेदान असं सांगितलं बाबा तुम्ही असं करा वेद मान्य चाला ग्रस्त आश्रम ब्रह्मचर्यातून ग्रस्त आश्रमामध्ये या आई वडिलाची सेवा कृषी गौरक्ष वाणिज्यम वंश कर्म स्वभावजम हे आपलं जे कर्म आहे ते करी चला अशा ज्ञानेश्वरी पारायण करा तरी जमलं सवलत आहे तुम्हा आम्हाला प्रपंचिक लोकाला प्रपंच करून त्यानं 2 टाइम जर देवाला उदबत्ती लावली तरी देव मान्य करतो एखादा संन्यासी मंदिरात जाऊ नाही बसला अहोरात्र बसला तरी नाही पण एवढी मान्यता आहे महाराज म्हणले जरी साला संन्यासी मध्यानी असं आहे मग आपण काय करावं शेती पिकवाव आणि संत महात्म्याला जेव घालत जाऊ संन्यासी असं काय जे असतील त्याला आपण जेव घालत जाऊ तरी आपलं साधन जमलं विठाला 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 चला वेद मान्य तर वेद मान्य आहे वेदाच्या मानानं चाला पण नेमकं तितक्यात थांबू नाही तितक्यात आहे ते एक मार्ग आहे मार्ग काढा पण तितक्यात थांबू नाही त्यानं महाराज ते सांगितलेले स्वामी काज गुरु भक्ती हे वेद मान्य बरं काय गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूचे महापूजा अनुभव नाही हे वेद मान्य या मार्गाने चालव ही 5 प्रकारची सेवा आहे असं करीत चला म्हणले तरी जमलं बरं का हे वेद मान्य पण नेमकं वेद मान्यानं जमत नाही विठाला विठाला वेद मार्गी मुनी गेली नाही का असं करते ठीक नाही हा वेद मार्गी म्हणून गेले त्याची मार्गी संत महात्म्याचं बरोबर नाही पण वेदानं सांगितलेलं इतक्या जरी थांबलं तरी बरं आहे या बाकीच्या परता बरं आहे पण तितकं बरं नाही म्हणजे त्याच करायला तितक्या थांबले नाही त्यानं संत मान्य बनाव काय बनाव संत मान्य बनाव संतानं जे सांगितलं ते कराव सांगितले संती केले ते जतन नाही त्यांची आज्ञा केली उल्लंघन मतमतांतरा नाही दिले मन धरले हृदय हरीचे चरण संतानं सांगितलेलं ते करत जा आता संतानं सांगितलं म्हणजे ज्ञानोबरायानं आपल्याला सांगितलं म्हणले आम्हाला कुठं ज्ञानोबराय भेटायला लागले अरे ज्ञानोबराया ज्ञानेश्वरच्या रूपाने तुमचा भाव बनवा की मला ज्ञानेश्वर महाराज बोलायला लागले काय बनवा
ज्ञानेश्वर महाराज बोलायला लागलेत. आज तुम्ही ज्ञानेश्वरी वाचवत असताना ज्ञानोबराय तुमच्या संग प्रत्यक्ष बोलतात. हे बघ, गीता वाचित असा तर गोपाल कृष्ण भगवान परमात्म्या संग तुमचा संग परमात्मा प्रत्यक्ष बोलायला लागला. कृष्ण बोलायला लागलेत, ज्ञानोबराय बोलायला. पण तुम्हाला काय बनायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. काय तुम्हाला काय बनायचं? धृतराष्ट्र बनायचं का भीष्मा आपलं दुसरं बनायचं? भीष्माचार्य नाही बरं का, भस्मासुर मला म्हणायचं तर भीष्माचार्य आलं. भस्मासुर बनायचं का धृतराष्ट्र बनायचं? बोला कोणतं बनायचं महाराज? कोणतं बनायचं? कोणतंच नाही. अरे काय धृतराष्ट्राचा उपयोग झाला, भस्माचार्य तर बाजूला गेला. अलग लक्षात. अच्छा, आपल्याला काय बनायचं हे अति महत्वाचं आहे. संजयानं गीता सांगितली, धृतराष्ट्राला उपयोग झाला नाही. मग आपल्याला काय बनायचं? आपण अर्जुन बनायचं. काय बनायचं? अर्जुन बनायचं. असं आहे. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी अर्जुनाचं जे कर्म आहे, बरोबर आहे, कर्म सांगितलं ना, कर्मवाधिकारच, ते कर्म सांगितलं, तो कर्मयुद्ध करणं, आणि त्या कर्मामध्ये त्यानं गीता श्रवण केली, ऐकली. तसं आपलं कर्म आहे, शेती पेरणं, नागरणं, वखरणं, हे समजा आपलं कर्म आहे. पण याच्यात आपण भगवंताचं नामस्मरण करणं, विठ्ठल विठ्ठल. आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारी. वा, कर्म आहे. वेदांत सांगितलं ते करायचं, भगवंताचं नामचिंतन करायचं. पण इतक्या थांबायचं नाही. ज्ञानेश्वरी संताकडे यायचं. महाराज संत मान्य बनायचं. संत मान्य जीवन बनलं की जसं महाराज सांगतात, लोखंड हे परिसाच्या संगतीत गेलं ते काय बनतं? सोनं बनतं. तसा जीव हा संतांच्या संगतीत आले की काय बनतो? देव बनतो. वा 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 वा. महाराजांनी जमाले बहुतेक कीर्तन करतात काही दिवसांनी, या वातावरणात राहिले करते ते. विठ्ठल 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 विठ्ठल. असं आहे. निश्चित होतो देव बनतो. संतांच्या संगतीत मनुष्य आला. जसं परिसाच्या संगतीत लोखंड गेलं, पण खापरा परीस. अरे बरोबर आहे, संतांच्या संगतीत या. म्हणून माणसानं वेद मान्य बनावं आणि संत मान्य बनावं. जो वेद मान्य असून संत मान्य बनला तो देव मान्य होतो. स्टॉप आहे देव मान्य. संत हे देवापर्यंत घेऊन जात असतात, पण प्रथम आता वेद मान्य व्हायला पाहिजे. काय म्हणजे संतांनी सांगितलं तीर्थयात्रा करा, घरी मायबाप उपासी. काय उपयोग आहे? ऐक, आलं लक्षात म्हणजे काय बोलायलो होतं? असं आहे. वेद मान्य बना. सकळ तीर्थाची धुरे वेद मान्य. जे का माता पितरे तया सेविते शरीर लोन की जे तीर्थ आहे. वेदानं सांगितलं ते करा. आणि सव ज्ञानोबराय काय म्हणतात ते करा. जमलं. वेद मान्य झाले, संत मान्य झाले की देव मान्य. मग फाईल तर देव सहजच घेतो. संतानं सही झाली की सहजच जमतं. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगता, धरतील हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लढा. त्यांच्या चला मला दोन मार्ग सांगायचे. आपण एक सांगित गेलो तर संत मान्य बना आणि मग देव मान्य म्हणत असतो. दोन मार्ग आहेत. एक प्रपंच आहे, एक परमार्थ आहे. प्रपंचामध्ये निश्चिती आहे आणि परमार्थामध्ये निश्चिंती आहे. विठाला विठाला विठाला. दोन गोष्टी आहेत. एक द्वंद्व आहे आणि एक निर्द्वंद्व आहे. दोन गोष्टी. जिथं द्वंद्व आलं तिथं दोन गोष्टी असतात आणि निर्द्वंद्व असतात तिथे एक. बाकीच्या गोष्टीमध्ये द्वंद्व आहे तिथं धावपळ आहे. जिथं दोन आले की तिथं धावपळ आहे की नाही. एक नाम हरे, द्वैत नाम दुरे, अद्वैत कुशरी विरळा जाणे. जे अद्वैत कुशरी आहे हे विरळा जाणत असतो. म्हणून त्या ठिकाणी निश्चिंतीचं जीवन बनणं हे जीवनाचं कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल.
आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने विसावा आता निश्चिंतीने कुंटलिया धावा तृष्णेचिया ये आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने पावलो विसावा 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 विसाव्यानं मला कळालं की वेळ होत चाललेला आहे 10:30 वाजले एक अर्धा तास ऐका आता निश्चिंतीने पावलो विसावा विसावा आहे का नाही तो का म्हणे धावा मग साधेल विसा पंढरपूरच्या वाटाने आपले पळत येत मग विसावा पळत येत माणसं पळत येत पळा 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 हे का नाही पळा पळा बाई पळा नाही ती गवळ पळा पळा मग विसा कोणीकडे पळा परपंचातून परमार्थाकडे पळा जडजडोनी वैला निग ये भक्तीच्या वाटे लाग ज्या पावशी अव्यंग निज धाम माझे एक नाही पळा मग याच्यातून इकडं पळायचं तिथं विसावा मिळतो तसा हा जीव जेथे आलेला आहे इकून आलेला आहे नाही हा अनेक जन्म फिरत फिरत आलेला आहे आणि तो जर ज्ञानेश्वरीत आला की त्याला विसावा मिळतो संतांच्या संगतीत विसावा मिळतो विठ्ठल 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 आता विसावा या शब्दाचा अर्थ निश्चिंती आपल्याला सांगायचं आता ही पूर्ण कुठं थांबली हो पूर्ण ही पूर्ण समुद्रात थांबली बरोबर हुशार माणसं आहे का म्हणलं येलदरी धरणात थांबली येलदी धरणात नाही थांबली येलदी धरणातून ती पुढे चालली समुद्राच्या ठिकाणी बरं समुद्रात का स्थिर होती हो समुद्रातच का स्थिर होती येलदरीत का थांबली नाही तर समुद्र तिचं मूळ ठिकाण आहे कोणाचं त्या नदीचं पूर्णेचं बरोबर आहे ती तिथंच स्थिर होती तुका म्हणे गंगा सागर संगमे अवघ्या झाल्या उर्मे एकमय तिथं स्थिर होती कारण तिचं जन्मस्थान समुद्र आहे म्हणून तिथं स्थिर होती तसा हा जीव कुठं स्थिर होतो 2 लग्न केल्यावर काय नाही 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 इथं जीव जे स्थिर होतो त्याचे भगवान परमात्म्या संग तिथं गेल्याशिवाय स्थिर होत नाही पण भगवान परमात्म्याकडे गेल्या स्थिर का होतो हो बोला याचं उत्तर जशी पूर्ण ही समुद्रापासून निर्माण झाली समुद्र तिचं मूळ स्थान आहे तसं या नरदेहातल्या जीवाचं मूळ ठिकाण कोण आहे देव आहे कोण आहे देव आहे म्हणून या जीवानं देवाकडे जावं हे का नाही असं आहे मूळ ठिकाण आहे विठ्ठल विठ्ठल बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई वा 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 ऐका बाई बाई जाते ग माहेराला माझ्या मूळच्या घराला माहेर कोणतं आहे देहाचं माहेर वेगळं आणि जीवाचं माहेर लक्षात ठेवा आपल्याला निश्चिंतीसाठी सांगतो मी
या देहाचं माहेर ज्या गावात जन्म असेल ते मायबाप असले देहाचं झाले, बरोबर आहे. पण जीवाचं जर माहेर असलं तर भगवान परमात्मा आहे. ममय अंशो जीवलोके जीवभूत सनातना. या जीवाची वृत्ती, मनाची वृत्ती जोपर्यंत त्या भगवंताकडे जात नाही तोपर्यंत ते स्थिर होत नाही. विठाला विठ्ठल. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया. भाग गेला दिन गेला, अवघा झाला आनंद. गेला दिन गेला, झाला आनंद. आनंद अवघा झाला आनंद. मन हे भगवान परमात्म्याकडे गेलं. जशी नदीही समुद्राला मिळाली की स्थिर होती, तिचा निशंतपणा तिला प्राप्त होतो, तिची खळखळ धावपळ थांबती. तसा हा जीव, या जीवाचं मन भगवंताकडे गेलं. म्हणून मन मना बहुमत भक्तो मध्याजी माम नमस्कुरु मामे वैशेष युक्त वैभव महात्मा न मत परायणा. तू मन मीची करी ए भजनी प्रेम धरी. सर्वत्र. आता इकडे पहा, ही अतिमहत्वाची गुहे बरं काय. सर्वत्र नमस्कारी मज अनेकाते एकाते. अनेक दिसते असेल पण एक आहे, बरोबर आहे. कपडा अनेक असेल पण दोरा एक आहे. अलंकार अनेक असतील पण सोनं एक आहे. मातीचे भांडे अनेक असतील पण माती एक आहे. जगत भिन्न भिन्न दिसत पण परमात्मा एक आहे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून माणसाची वृत्ती ही भगवान परमात्माकडे गेली. म्हणून म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा. आम्ही त्या विसाव्याला गेलो म्हणजे भगवंताच्या स्वरूपाकडे आम्ही गेलो, भगवंताच्या जवळ गेलो. आता दोन गोष्टी आहे, कारण बाकीच्या गोष्टी चंचल आहे, परमात्माच फक्त एक स्थिर आहे. काय तिथंच विसावा काय. ह्या बाकीच्या गोष्टी कशा येतात, अस्थिर आहेत. पंचविषय धरा, ज्या जगातली कोणतीही वस्तू धरा, ही अस्थिर आहे, स्थिर नाही. हे धावपळ चालू आहे, याची वाहतूक चालू आहे, वाहतूक चालू आहे. पण बाकीच्याची वाहतूक चालू आहे का. असा पूर आला मोठा, ऐका, गुरु शिष्य असे उभे होते, पूर आला असा मोठा. आपल्या नदीला नाही बरं काय, नदीला पूर आला तर आमची भानगड होईल जायची, नदीला नाही म्हणत मी. असं जे पूर आला, पण ते गुरु शिष्य म्हणतो महाराज काय पूर आलाय, काय फुरसन वाहून चाललंय, काय फुरसन वाहून चाललंय. गुरु महाराज म्हणले हो, गुरु महाराज आले ना आपले, हे का नाही. हा, काय फुरसन चाललंय वाहून, काय फुरसन वाहून चाललंय, काय फुरसन वाहून चाललंय. याच्यासाठी गुरु जवळ पाहिजे. हा, सांगायचं येत ना ते, हे का नाही. संत जवळ पाहिजेत, गुरु जवळ पाहिजे. अरे हो म्हणले पूर व्हायलाय, काय फुरसन चाललंय. ते पलीकडे झाडं व्हायला लागलेत, ते उभेच होते बरं काय, ते झाडं व्हायलेत. म्हणले हो काय काय महाराज म्हणले, गुरु महाराज म्हणले पुलय व्हायला लागला. मग मात्र शिष्य खटकाला, म्हणे महाराज फुरसन व्हायला, झाडं एखादं उपटून व्हायला लागले, पण पूल कुठं व्हायला. विठ्ठल महाराज, पूल कुठं वाहत असतो का, वाहतो का नाही वाहत, पण वाहतो. बरोबर आहे, बरोबर आहे. हा बा, तुम्ही नाही म्हणले का त्याचं उत्तर असतं, माणसानं बोलत जाओ, चर्चा करत जाऊ, त्याच्यातून न कळते सारखी चर्चा करतो, त्याच्यातून निघत असतं. बरोबर आहे. असे भुईमुगाच्या शेंगा उकरले, पाळ्या घातले येते का नाही, हे निघायच्या खालच्या, आणि लय गोड लागतात त्या. चला हा, मी पूल सांगू लागलो. महाराज पूल कस का वाहतो, म्हणले ऐक, पुलाची मर्यादा किती वर्ष येतात महाराज, 100 वर्ष धरा, 100 वर्ष धरा. आणि 25 वर्ष झाली, आता किती राहिला, 75 वर्ष राहिला. म्हणजे व्हायला का नाही, ते व्हायला. हे समजच वाहतो, समज अस्थिर आहे. बस तुम्ही आम्ही वाहायलो का नाही, वाहिलो. बालपण गेला निघता, तारुण दिशे विषय व्याथा.
पण माणसाला वाटतं मी म्हातारा झालोच नाही, काळं लावायला लागली ती आहे का नाही? काळं करा, काळं लावतात. मला एक माणूस म्हणजे महाराज काळं लाव, मी म्हणलं काळं कसं, पहिलंच काळं आहे, काळं. चला सोडा, विठाला विठाला विठाला, चला चला. ते शब्द व्हायला परमात्माच फक्त एक स्थिर आहे, म्हणून तिथं स्थिर होतो. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा स्थिर आहे, बाकीचं अस्थिर आहे बरं काय. म्हणून परमात्म्याजवळ निश्चिंती आहे. बर म्हणले महाराज, काय निश्चिंतीचा फायदा तुम्हाला झाला, अभंगाचं दुसरं चरण. महाराज सांगतात, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. महाराज तुम्हाला निश्चिंतीपणा काय प्राप्त झाला, काय प्राप्त झाला या जन्मामध्ये, आमच्या संगतीमध्ये तुम्हाला काय प्राप्त झाला. महाराज म्हणतात, नाही देखिले ते मिळे देवा. अरे तुझ्या संगतीत आम्हाला जे कधी नाही पाहिलं, नाही देखिले म्हणजे पाहिलं नाही, कधी पाहिलं नाही. मग जीव हा कुठून फिरून आला या जन्मात नाही काय. नाही देखी अनेक जन्म, किती जन्म झाला, फेरा 4-5 मसड्या जमाल्या आणि त्याने पारायण केलं का, नाही केलं. 10-5 गाढ जमले भजन केलं का, नाही केलं. एखादं जर इवळायला तर त्याला मारतील माणसं. आमचे ते कुत्र होतं, आम्ही भजन करायलो की ते नेमकं भजन करायचं, वा करायचं ते इवळायचं. अरे काय इवळाय, ते भजन करीत होतं काय तर त्याचं त्याला माहित, पण इवळायला म्हणून माणसं त्याला हान जातात. त्याच्या मनात जरी ते भजन करीत असत तरी आपण त्याला भजन ठरवलं का, नाही. आणि आम्ही जर थांबलो का चेहा प्यायला की ते मुक करायचं, सुरू झाले की सुरू करायचं, त्याचं त्याला माहित काय तरी. पण माणसं इवळू देत त्याला नव्हती, म्हणजे ते भजन करायचं झालं तर त्याला जमत नाही. महाराज म्हणजे इतर जन्मामध्ये भजन झालं नाही, जे कधी मिळालं नाही. देवा अनेक जन्म झाला फेरा गणित नाही हे परा का. म्हणून इथं काय आपलं प्रमाण दुसरं नाही देखिले, इतकं मी फिरत आलो कुठं हे मिळालं नाही. ज्ञानेश्वरी पारायण मिळालं नाही, नाही देखिले ते मिळे देवा. तुझ्या संगतीमध्ये, ज्ञानोबरायाच्या संगतीमध्ये हे मिळालं नाही, देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे. आता भोग आणि सुखाचं सोहळा याच्याबद्दल थोडा विचार करू. विठाला विठाला. आता सुखाचे सोहळे संतांच्या संगतीत, देवाच्या संगतीत काय मिळालं, काय मिळालं तर काय मिळालं, जे मिळायचं होतं ते मिळालं. काय मिळालं, देवाचं जे अस्तित्व आहे हे कळालं. काय कळालं, देवाचं अस्तित्व आहे कळालं. बरं काय, अस्तित्व कळालं. अस्तित्व तरी कळावं, नंतर अस्तित्वावर थांबणं नाही, तिथं प्राकट्य झालं पाहिजे. बरं काय, काही देवच मानित नाहीत, काही देव अस्तित्व, देव आहे हो, देव आहे असं म्हणतात. बरं काय, देव आहे असं, देव आहे म्हणणं अस्तित्व आहे, पण इतक्यावर थांबणं बरोबर नाही. संत महात्मे आमच्या प्राकट्यावर गेले. देव जो आहे म्हणतो, देव प्रगट झाला पाहिजे, आणि संत महात्म्यासाठी देव प्रगट झाला. विठ्ठल विठ्ठल देवाचं अस्तित्व आहे, प्रत्येक ठिकाणी परमात्मा भरलेला आहे, सिद्ध आहे.
पण प्राकट्य होणं, भगवान परमात्मा सगुण रूपानं बोलणं हे महत्वाचं आहे. असा प्राकट्य संत महात्म्याशी झालेला आहे. तुकोबराय धरा, संत एकनाथ महाराज धरा, हा नामदेव महाराज धरा, प्रत्येकांना नाम या सवे जेवे नवहे सव प्राकट्य. भगवान परमात्मा प्रागट होऊन त्यांच्या संग जेवत होता, बोलत होता, हे का नाही. जनाबाई संग त्याने गौऱ्या वेचू लागल्या, प्राकट्य आहे असं होते. आणि अस्तित्व आम्ही अस्तित्व मानतो, पण तुम्ही आम्ही जर संतांच्या संगतीत आलो तर निश्चित प्राकट्य झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आता प्राकट्य या शब्दाचा अर्थ असा होतो, देव प्रगट होऊन त्या देव भगवंताचं अस्तित्व कळणं, भगवंताचं सत्यत्व कळणं. चे संगते वा कमलापते वा आपुले कोणे कणावते निश्चिती दृढ झाला चित्ती दृढ झाला जय हो संगते आपला प्राकट्य का होत नाही? ऐका, आपला निश्चय तितका होत. आपण संतांच्या संगतीत बसायला लागलो, त्याच्या पंक्ती संगती पंगती हे का नाही आहे, पण निश्चय तितका होत नाही. इथं निश्चयाचे ते निश्चयाला महत्व आहे. किती निश्चय पहा ना. आज एवढ्या पावसाचे पण बाहेर गावून करंजीचे दादा आले, हे का नाही, म्हणजे सावंडून बांबळे सावंडून मंडळी आली, हे का नाही. हे माऊली समजे आता बरेच गावून आले, महाराज सुद्धा गावून आलेत, बरेच गावची मंडळी, सायखेडची मंडळी आहे, हे का नाही, पिपरीची मंडळी आलेली आहे. मी धरून त्याला त्याच्या समजा गाव धरा. विठ्ठल 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 या धानूरची त्या धानूरची, हे धानूर ते धानूर, लांब जवळपास पहा, हे धानूर ते धानूर तू आहे का नाही. खूप आनंदाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. चला, आपलं काय चालू होतं? कीर्तन. विठ्ठल 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 निश्चय महत्वाचा आहे. परमार्थाकडे निश्चयाचे बळन तुका म्हणे तेची फळ, तेच फळ. आता बरं का, ज्ञानेश्वरी वाचून होतो निश्चय, होता होता होतो, होता होता होतो, एकदम होत नाही. ऐकता ऐकता कळत असत, ठेस लागत लागत माणूस खाली पाहत असतो. ऐका, भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं 13व्या अध्यायामध्ये, तरे अर्जुना परिशेजे. ऐका, परिशेजे म्हणजे काय? ऐक. पहिली गोष्ट काय केलं? ऐक. हा, ऐकण्याला महत्व बरं का. श्रवण भक्ती, 9 भक्त्या आहेत ना, तर 9 भक्त्यामध्ये पुढच्या भक्त्या जाण्यासाठी पहिली भक्ती कोणती आहे? श्रवण भक्ती. श्रवणम मननम निधिशासनम अशा भागवत महाराजांना माहित असते, ह्या 9 भक्त्या आहेत. पण पहिली श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्तीतून पुढच्या भक्तीला पाय, कारण पहिलीलाच पाय द्यायला नाही तर दुसरी काय याच्या लक्षात येणार आहे? तर पहिली श्रवण भक्ती आहे. अर्जुना परिशिजे. ऐका, देह क्षत्र म्हणजे ऐसे जाणे तो बोली जे क्षेत्रज्ञ येथे. मला हे सांगायचं, तुझी संगती नाही. दुसरं चरण नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. जे सोहळ आहे का हे सांगायचं, आपलं तिथपर्यंत नेऊन घालायचं. भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुन ऐक, देह क्षत्र म्हणजे हे ते आहे का, हे देयाला क्षेत्र म्हणायचं. क्षेत्र, आणि या क्षेत्राला जो जाणतो, याच्यात जो आहे त्याला काय म्हणायचं? क्षेत्रज्ञ. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. जसं गाव आणि गावचा मालक, शेती आणि शेतीचा, शेती क्षेत्र आणि त्याचा जो शेतकरी मालक आहे तो त्याचा मालक, रक्षण करणारा. तसं हे क्षेत्र आहे. या क्षेत्रात काल कीर्तना सायखेड महाराजांनी सांगितलं, कोण उत्पादन करतो, कोण राहतो, हे नाही असे. तर मी चटकन इतकं सांगतो, तर याला क्षेत्र म्हणलेलं आहे. आणि या क्षेत्रात जो जाणतो, हे पाय आहे, हे हात आहे, हे डोकं, हे पोट आहे, ही पाठ आहे, हे जो जाणतो, बरं काय,
हे डोळा आहे, हे नाक आहे, हे कान आहे, हे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणायचं. काय म्हणायचं? क्षेत्रज्ञ. आणि तो कुठे मग आता? तो कुठे? ज्याच्या त्याच्या हृदयात आहे. तुमच्या पायात तुम्ही जाणू शकता, तुमच्या हाताला तुम्ही जाणू शकता. म्हणजे अशी जी जाणणारी शक्ती आहे ती कुठे आहे? हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू आस्था सुखाचा आरामू. बरोबर आहे का? इथंच आराम घ्यायचा, पुढचं नाही घ्यायचं. आपल्या त्या सुखात जायचं ना. आणि पुढे म्हणले का भ्रांता शिका, मग ते भ्रांत आहे म्हणून तिकडे चालला. पण जे हुशार आहे ते इथं थांबतात. विठाला विठाला आत्मलाभासारिखे गोमटे काही न देखे, मनोने भोग विषेखे हरिखे जेना. हे जे सुख आहे हे आत्मलाभासारखं दुसरं सुख या जगात नाही. म्हणजे देवा वाचून दुसरं सुख या जगात नाही. मग संत महात्मे पहा, तुम्ही आम्ही या जगातल्या वस्तूवर हर्षित होतो. काय होतो? हर्षित होतो. कोण मोटरसायकल घेतली तर त्याच्यातच हर्षित होतो. हा गाडी 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 तितक्यातच हर्षित. ऐका, पण संत महात्मे त्याच्यात हर्षित होत नाही. ते गाडी नसेल तरी ते त्या आनंदात आहे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. एखादी 3 मजली बिल्डिंग बांधतो, बरोबर आहे, त्याच्यात तो थांबतो. त्याच्यापर्यंत आनंद आमच्या संत महात्मे आहे. कारण त्यांचा आनंद कायम नाही. हे क्षणात पडणार आहे, जाणार आहे. घर पडल ना तर घरातला पडल, बरोबर आहे. पण आमचा आत्मा शाश्वत आहे. हे संत महात्मे त्या आत्मस्वरूपावर पलोक दिलेले असतात. म्हणून नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. म्हणजे आत्मज्ञान त्यांना प्राप्त होतं. देवापर्यंत त्यांची वृत्ती जात असती. मनाची वृत्ती देवापर्यंत गेली की बस झालं, जमलं काम. ते त्यांना तो आनंद मिळत असतो. ऐसा सुख सोहळा स्वर्गे नाही. म्हणले महाराज असा आनंद मिळाला उजू काही सर्वर घरी ताकाचे सर्वर घरी ताकाचे सर्वर घरी ताकाचे सर्वर नवनीताचे पुरण नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे घरी ताकाचे सर्वर. महाराज म्हणजे आता मग तुम्ही जाण देव म्हणजे जाण तुम्ही घराकडे आता आहे का नाही. म्हणले देवा घरी काय आहे? अहो घरी ताकाचे सरोवर. आणि आज बेलखेड्यात म्हणजे काय खायला ते असं वड्याचं काय? चक्की चक्का. अच्छा जाऊ द्या काय असं ते तुम्ही आता तुम्ही म्हणजे खाल्यावर बाबा असं काहीतरी व्यसनासारखं आहे. व्यसनासारखं. एकदा आम्ही ना आमची वडील गेलो दिल्लीत, बाबा आमचे गेलो आणि तिथं गेलो श्रीखंड. श्रीखंड असं ना ते माणूस वाटत आमच्या वडील म्हणते अरे बेसन आण इकडं. कधी पाहिलं नाही हे का नाही. ते श्रीखंड चक्का दह्याचं असं ते श्रीखंड ते मला याचं काय नाव येईना समजा, पण धरून चला चक्का का काय चक्की. हा म्हणजे येथे हा घरी काय आहे? उडदाची भाकर नाही उडदाची भाजी आहे का नाही, आंबाड्याची भाजी असं काहीतरी. चला जोंधळ्याची जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी आणि त्यावर तुपाची धार. म्हणजे प्रेमाची धार नाही ना. म्हणून हे चांगले. म्हणून म्हणले मध दादला नको बाई तो संसार रूपी दादला मला नको. इथं इथं आहे तिथं देवाचं घर नाही, इथं देवाचं घर आहे. म्हणून घरी ताकाचे सरोवर. आता हे शब्द अर्थ पहा. सरोवर म्हणजे सरोवर हे आटत असत. सरोवर काय होत असतं?
आटत असतं, अपूर्ण असतं. तुमच्याकडे पाहिजे ते डोबा होत्या ना, डोबातलं पाणी कोणी पियत नाही, ते अपूर्ण असतं, त्याचा उपयोग बाहेर घेता येत नाही, काय नाही, ते अपूर्ण असतं. आणि शेवटी म्हणजे ताक, आणि ताक कसं असतं, समजा सारातलं सार पण या सारातलं सार न तर समजा आसार असं ते मंथोने नवनेता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा. इथं वाया व्यर्थ ताक असं म्हणायचं. ताक असे हलकट आहे, त्याच्या सार नाही, त्याच्यातलं सार काढून घेतलं असतं. संसारात सार नाही, ते ताकासारखं आहे. विठाला विठ्ठल विठ्ठल. पण आता एखादा माणूस म्हणेल महाराज तुम्ही म्हणाले ताक ताक, पण आहो काय कढी गोड झाली म्हणले. कढी गोड झाली तुला पडसा आला असं. कढी मध्ये कढी करा बरं. आज जरा जरा सर्दी झाली, ज्याला सर्दी झाली त्यांना नेमकी कढी प्यावा. काय प्यावा? कढी प्यावा, म्हणजे सर्दी जाते. सर्दी फक्त जाती, हा दुःख जात नाही. तसं हे प्रपंच म्हणजे एक ताक आहे, हे कामापुरता करायचा असतो आणि महत्वाचा परमार्थ करायचा असतो. घरी ताकाचे सर्वर. आता पहा, घरी ताकाचे सर्वर, घरी ताकाचे लांब केलं आणि परमार्थ कसा केला? जवळ केला. जे लांब असतं तो प्रपंच आहे आणि जवळ असतो तो परमार्थ आहे. फलकट तो शब्द कसा भरला पहा. तो म्हणजे लांब गेला. फलकट तो संसार येथे येथे सार भगवंत. येथे या ठिकाणी आनंद आहे. प्रपंच लांब आहे. आता आपण काय करतो? फलकट काय देव लांब. आपण देवाला कुठे धरतो? लांब धरतो. आणि घराला कसं धरतो? जवळ धरतो. बरं, खरंच जवळचे कोण आहेत? जवळचे कोण आहेत? फक्त देव जवळचा आहे. हे बाकीच्या निर्गुण आहे, सार हे समजा आसार आहे. निर्गुण परमात्मा सार आहे. तर देव जवळ आहे, देव जवळचा आहे. आपण जवळच्या लांब करतो आणि जे जवळचे आहेत का ते आपल्या लांब करतात. पण खरं सांगा, त्या टायमाला घरातून कोण काढते? आग्नी कोण लावतोय? घरचे. हे जवळचे नाहीत म्हणून ते तसं करतात. आणि देव तसा नाही. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी. देवाला जवळ करत जाव. माणसं ते प्रपंचाला जवळ करतात. जे जवळचे नाही त्यांना जवळ करतो आणि जो जवळचा देव आहे त्यांना लांब करतो. पण महाराज सांगतात देव जवळचा आहे. आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विन जीवा सुख नोये. फलकट तो संसार येथे सार भगवंत. येथे म्हणजे जवळ परमार्थ जवळ आणा, परमार्थ जवळ आणा. प्रपंच लांब धरा, म्हणजे झोपून नका देऊ. प्रपंच वसरो चित्त तुझे पायी मरो. ऐशे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. देवा इथं आनंद आहे. तो हा जर आम्हाला काढून नाही दिलं तर आम्ही जात नाही शेवटचे चरण. बोला आता झालं लगे 10 मिनिटात.
विडंबर कुमाये विडंबर कुमाये विडंबर कुमाये तुका म्हणे आता नवदूत वडिता भगवान परम भक्त म्हणला देवा आम्ही आता तुझ्यापासून लांब जाणार नाहीत कारण इथं आनंद आहे. इथं काय आहे? आनंद आहे. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे मिळ सोहळे या ठिकाणी मिळाले. भगवान परमात्मा महाराज सांगतात बाळकृष्ण नंदा घरी नाही विठ्ठल महाराज म्हणजे 12 वाजले बरोबर आहे काय 12च ना हा हा 11 हो बाळकृष्ण नंदा आता तुम्हाला माहिती आहे कुठून आला कसा आला आहे का नाही. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी आज सुद्धा ज्ञानेश्वरी एक नाही ज्ञानेश्वरी बेलखेड्यात नाही का बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नरनारी गोपाल कृष्ण भगवान म्हणतात रंगत रंगणे चोरी तरुणी फोड्या करू लागले गावात खेळू लागले. मग भगवान परमात्म्याने म्हणजे आता गडबड आहे आपल्याला 4-5 असे गोपाल मिळालेले आहेत हे का नाही महाराज देऊन मग त्याच्या असे उद्बत्ती छाप काही भगवान परमात्मा म्हणले रे आपल्याला काहीतरी क्रांती करायची आली आणि असे शरीर तुमचे कस काय जमतील काय घरी खायला नाही का देवा दही दूध तूप आहे पण आम्हाला खाऊ देत नाही. दूध जात म्हणले मथुरेल आणि ताकाचा डेरा आम्हाला ताक आमच्यासाठी आणि महत्वाचा सार तिकडे जातो ऐका बरोबर काही काही गोष्ट आता होईल बरं काय आम्ही